ठरल्या। नेमकं लॉकडाऊन मध्ये काय काय सुरू राहणार, काय काय बंद राहणार, कोणत्या सेवा चालू राहणार, कोणत्या सेवा बंद होणार, नागरिकांनी नेमकं काय काय काळजी घ्यायची आहे, लॉकडाऊनची तारीख काय असणार आहे, चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणाची सविस्तर या ठिकाणी माहिती। आजचा व्हिडिओ केवळ साधी बातमी नाही तर आपल्या देशावर गोंगावणाऱ्या एक महाभयंकर संकटाची भयावह जाणीव आहे, जिने काल रात्रीपासून प्रत्येक भारतीयांची झोप उडवल्या। अक्षरशः या ठिकाणी आता त्यांना कळायचं बंद झालंय। परवा दुपारपर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरळीत होतं, माणसं आपल्या आपल्या कामात गुंग होती, व्यवस्थित होती, पण अचानक संसदेच्या पायऱ्यावरून एक अशी बातमी या ठिकाणी धडकली ज्यामुळे साऱ्या देशाचा श्वास जणू काही रोखून धरला। लोकसभेच्या त्या ऐतिहासिक सभागृहात आता जेव्हा प्रधानमंत्री मोदी बोलायला लागले होते, उभे राहिले होते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू कधीच नव्हतं। त्यांच्या आवाजात एक वेगळीच तडप, या ठिकाणी डोळ्यात काळजाचा ठोका चुकवणाऱ्या संकटाची स्पष्टपणे जाणीव होत होती। मग कोणत्या तारखेला लॉकडाऊन होणार आहे, कोणती तारीख जाहीर केल्या, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी साहेबांच्या या ठिकाणी मनामध्ये टेन्शन होतं। टाचणी पडली तरी सभागृहात परवा दिवशी आवाज या ठिकाणी येईल इतकी शांतता होती। प्रत्येक खासदार, मग तो सरकारचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो, पंतप्रधानांच्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाकडे त्या ठिकाणी टक लावून प्रत्येक जण कान देऊन बसला होता। अखेर तो क्षण आला आणि जेव्हा प्रधानमंत्री गंभीरपणे म्हणाले, देशवासियांनो, संपूर्ण जग आता एक विनाशकारी युद्धाच्या उंबरठ्यावर सध्याला उभा आहे, भांडणं लागलेत, युद्ध सुरू आहे, भडकलेल्या आगीची झळ आपल्या भारतालाही आता बसू शकते। कोरोना सारख्या भीषण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आता पुन्हा एकदा कंबर कसायला तयार राहा, हे शब्द बाहेर पडले आणि जणू काय अख्ख्या देशात एकच मोठा भूकंप झाला आणि लोकसभेत त्या सतर्कतेच्या इशाऱ्याचा व्हिडिओ अगदी काही अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये इंटरनेटवर सगळीकडे वाऱ्यासारखा सर्वत्र पसरला। लोकांच्या मनात कालपासून ज्या केवळ शंका होत्या, आता प्रचंड भीतीचं रूपांतर या ठिकाणी आता होत असल्याचं पाहायला मिळालंय। हा नुसता इशारा नव्हता, तर ते येणाऱ्या एक महाभयंकर वादळापूर्वीची शांतता होती। बाकीत होतं। लोकसभेतून बाहेर येताच गॅलरीत थांबलेल्या पत्रकारांच्या फौजेने नेत्यांना अक्षरशः वेढलं, पण कोणाकडेच याचं ठामपणे उत्तर नव्हतं की लॉकडाऊन किती तारखेला होणार आहे, काय होणार आहे। परंतु प्रत्येकाच्या मनात एक धडधड होती की पुन्हा एकदा या ठिकाणी लॉकडाऊन लागणार की काय, पुन्हा एकदा रस्ते सुमसाम कोरोनासारखे होणार की काय, पुन्हा एकदा आपल्या घराचा उंबरा आपल्यासाठी लक्ष्मण रेषा ठरणार की काय। या गंभीर इशाऱ्यानंतर अगदी काही तासातच जे दृश्य आता पाहायला मिळालं, जे काळजाचा थरका पडवणार आहे। दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील हालचालींना मोठी गती आली आणि मध्यरात्रीपर्यंत प्रधानमंत्र्यांचे कार्यालय या ठिकाणी दिवे सुरू होते आणि आज सकाळी सर्वात मोठी घडामोड समोर आली। प्रधानमंत्र्यांनी तडकाफडकी सर्व आता पक्षीय बैठक बोलली। काल संध्याकाळी ही बैठक तिकडे पार पडली आहे। आता ही बैठक तिकडे पार पडत असताना आशिया खंडातील जवळपास 14 देशांनी आपल्या देशामध्ये लॉकडाऊन लागू केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। यामध्ये श्रीलंका असेल, बांगलादेश, पाकिस्तान अशा बऱ्यापैकी जे मोठे देश आहेत, तर अशा मोठ्या देशांनी देखील आपल्या देशामध्ये काही ठिकाणी 3 दिवसांचे लॉकडाऊन केलंय, 12 दिवसांचे काही ठिकाणी आता लॉकडाऊन केलंय, तर काही काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने लॉकडाऊन लागू केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली। मग आता इकडे पण आपल्या देशामध्ये मोठा निर्णय होत होता, पण या बैठकीमध्ये सर्व पक्षीय आता बैठक बोलवण्यात आली होती। जरा विचार करा, जेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष आपले जुने मतभेद विसरून एकाच टेबलावर येतात, तेव्हा परिस्थिती आता किती हाताबाहेर गेल्या हे या ठिकाणी तुम्ही समजू शकता। या बैठकी हॉलमधील वातावरण एकदम तणावपूर्ण होते। बंद दरवाजाआड चाललेल्या या दर्जेत चर्चेत आरडाओरड होत नव्हती, तर तिथे दाट चिंतेचे सावट पसरले होते। देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री, वेगवेगळ्या तिन्ही दलाचे प्रमुख तिथे हजर होते। बैठकीत मांडलेले गोपनीय रिपोर्ट पाहून आता प्रत्येक त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर अक्षरशः घाम फुटल्याचं बघायला मिळालं। बाहेर तैनात असलेले सुरक्षा रक्षक अधिकारी यांच्या चेहऱ्यावरही परिस्थितीचे गांभीर्य या ठिकाणी आता झुंजत असल्याचं पाहायला मिळालं। या बैठकीत नेमकं काय खलबत झाली आणि सूत्रांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार चर्चेचा मुख्य मुद्दा हा आहे की पुरवठा साखळी सप्लाय चेन हाच होता की इराण अरब देशामध्ये पेटलेल्या युद्धामुळे भारताला मिळणारे गॅस आणि कच्च्या तेलाचे महाकाय टँकर समुद्रातच या ठिकाणी अडकून पडलेत। जरी इंधन टँकर वेळेवर पोहोचले नाहीत, तर देशातील वीज संपूर्ण वाहतूक यंत्रणा पूर्णपणे अगदी काही क्षणात कोलमडून पडण्याची चिन्हे आहेत। बैठकीत एका ज्येष्ठ नेत्याने विचारलं,
मग आता जनतेला काय उत्तर द्यायचं? त्यावर प्रधानमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते खूप खोल होतं. ते म्हणाले, लोकांना आता कडू सत्याची जाणीव करून द्यावी लागेल, कारण अफवा वास्तवापेक्षा जास्त घातक असतात. संसदेत बैठकीत आता हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना देशाच्या रस्त्यावर मात्र एक वेगळ्याच युद्धाचं तोंड फुटलं होतं. आता जसा हा निरोप लोकांपर्यंत पोहोचला, पुन्हा काहीतरी बंद होऊ शकतं, तशी लोकांनी पावलं उचलली. वेड्यासारखे पेट्रोल पंपाकडे लोक वळली, गर्दी केली. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर अर्धा किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या तुमच्या सुद्धा कानावर बातम्या आल्या होत्या. लोक आपल्या गाड्यांच्या टाक्या भरून घेत होती. कोणी डब्यामध्ये डिझेल भरत होतं, तर कोणी 2-2 वाहने घेऊन पंपावर ठाण मारून बसलं होतं. तिथलं वातावरण इतकं तापलं होतं की केवळ रांगेत उभं राहण्याच्या कारणावरून लोकांच्या आपापसात फ्री स्टाईल हाणामाऱ्या देखील सुरू झाल्याचं बघायला मिळालं. प्रत्येकाच्या मनात एकच धस्स भीती होती. उद्या जर पेट्रोल पंप झालं तर मी कामावर कसं जाणार? माझ्या पोरांना शाळेत कसं सोडणार? पेट्रोल मालकांनी तर हात वर टेकले. साठा संपत आला होता तरी लोकांची गर्दी काही केल्याने ओसरत नव्हती. केवळ पेट्रोल पंपच नाही तर मुख्य शहराच्या मोठ्या सुपरमार्केटमध्ये रात्री उशिरापर्यंत जणू काही लुटालूट सुरू होती. लोक 1 महिन्याचं धान्य नाही तर पुढच्या 6-6 महिन्याचं 1-1 वर्षाचं धान्य भरत होती. पिठाची पोती, तेलाचे डबे, साखरेचे पाकिट, ट्रॉली ते कोंबून लोक सैरावैरा या ठिकाणी धावत असल्याचं बघायला मिळालं. किराणा दुकानदारांनी आधीच किमती वाढवायला सुरुवात केली होती तरी लोक जास्तीचे पैसे मोजायला आनंदाने तयार होते. सामान्य माणसाच्या डोळ्यासमोर तो कोरोनाचा जुना काळ या ठिकाणी आठवला होता, जेव्हा हाताला काम नव्हतं आणि खायला अन्न नव्हतं. तीच परिस्थिती पुन्हा एकदा नशिबात येऊ शकते की काय, म्हणून लोक जीवाचं रान करू लागले आहेत. प्रचंड घाईत आता या ठिकाणी आता दिसत आहेत. साप विसरतोय आपण की आता हीच त्या ठिकाणी आनंदाची भीती आता महागाईला मोठं निमंत्रण देऊ लागलंय. आता मूळ प्रश्न असा येतो की आता काय काय या ठिकाणी आता बंद होणार आहे? संभाव्य यादी पहिली या ठिकाणी काळजाचा ठोका नक्की चुकवते. जर इंधन सकट खरंच ओढावलं तर सर्वात पहिल्यांदा खासगी गाड्यांच्या वापरावर मर्यादा या ठिकाणी सरकार घालू शकतं. एसटी, बसेस, रेल्वेच्या फेऱ्या सुद्धा निम्म्यावर म्हणजे एकदम कमी आणल्या जाऊ शकतात. इतकंच काय तर या ठिकाणी IT असेल, तसेच पुणे, मुंबई जे मुख्य शहर आहेत, पुन्हा एकदा या ठिकाणी नोकऱ्या ज्या आहेत तर ते वर्क फ्रॉम होम सक्ती केली जाऊ शकते. म्हणजेच घरातून बसून कोरोनासारखं काम करायचं करू शकतं. कारण जर वीज पुरवठा खंडित झाला तर मोठमोठ्या ऑफिसच्या इमारती चालवणं पूर्णपणे अशक्य होण्याची शक्यता आहे. गॅस सिलेंडरच्या बाबतीत परिस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त सिलेंडर आहेत त्यांना पुढचे काही महिने आता नवीन बुकिंग करताच येणार नाही, असे ठोस संकेत आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी मिळालेत. लोकांच्या मनात दुसरी एक मोठी भीती आहे, ती म्हणजे इंटरनेटची. समुद्राच्या खालून या ठिकाणी ज्या डेटा केबल भारताच्या जगाशी जोडतात त्या सध्याच्या युद्धाच्या छायेखाली पूर्णपणे धोक्यात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. जर इंटरनेट सेवा ठप्प झाली म्हणजे बंद झाली तर तुमचं गुगल पे, फोन पे, बँकिंग व्यवहार जाग्यावर या ठिकाणी सगळं काही एका झटक्यात ठप्प होईल. मग याच भीतीने लोकांनी कालपासून ATM वर या ठिकाणी गर्दी करून रांगा लावल्याचा आता विचार केला. जर आता विचार आपण असा केला तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळीच आता भीती निर्माण झाल्या. सर्व पैसे बँकेतून आता काढले जाऊ लागलेत. अख्खी बँक व्यवस्थाच कोलमडून पडण्याची शक्यता आहे. आता याच बैठकीत आता यावर आता सविस्तर मंथन झालं. लोकांच्या बँकिंग यंत्रणेचावर विश्वास या ठिकाणी उडाला. या ठिकाणी कसं काय टिकून ठेवायचा, कारण लोकांना वाटतंय या ठिकाणी इंटरनेट बंद झालं म्हणल्यावर पैसे कसे काढायचे, त्यामुळे लोक गर्दी करू लागले आहेत. मग आपण या संकटाची तुलना कोरोनाच्या काळाशी करूया. कोरोनाच्या वेळी आपला एक शत्रू या ठिकाणी व्हायरस होता जो डोळ्यांना दिसत नव्हता, पण यावेळी आपला खरा शत्रू टंचाई आहे. जेव्हा आपल्याकडे गोदामात धान्य होतं पण घराबाहेर पडता येत नव्हतं कोरोनाच्या काळात, यावेळी मात्र खिशात पैसा असेल पण बाजारात विकत घ्यायला वस्तू नसतील, अशी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. वैद्यकीय सेवा, इतर अत्यावश्यक वस्तू चालू राहतील असं सरकारने वारंवार सांगितलं आहे, पण तरी लोकांचा विश्वास बसेना झाला आहे. कारण जेव्हा गॅसच उपलब्ध नसेल तेव्हा हॉस्पिटलमधील जनरेटर कसे काय चालणार? जेव्हा डिझेलच नसेल तेव्हा रुग्णवाहिका पेशंटला घेऊन ज्या ॲम्ब्युलन्स असतात तर त्या कशा रस्त्यावर धावणार? हे अस्वस्थ करणारे प्रश्न प्रत्येक भारतीयाला सतावत आहेत. पुणे, मुंबई सारख्या शहरातून मजुरांचे लोंढे पुन्हा एकदा या ठिकाणी रेल्वेच्या दिशेने वळू लागलेत. कारण गॅसच नाही तर खाणार काय? लोक आपला त्या ठिकाणी बिराड गाठोड्यात बांधून गावी पळण्याच्या तयारीत आहेत. रेल्वे स्टेशनवर पाय ठेवायलाही जागा शिल्लक नाही.
तिकिटांचे दर ब्लॅक मार्केटमध्ये दुप्पटपटीने किमतीने विकले जात असल्याची माहिती समोर येत आहे। हे सगळं भयान चित्र पाहून असं वाटतंय पुन्हा एकदा 2020 साली जे काय वाईट दिवस होते तर ते होणार की काय। मित्रांनो, या सगळ्या नाट्यात एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतोय, ती म्हणजे आपला संयम। आजच्या या सर्वपक्षीय बैठकीत प्रधानमंत्र्यांनी एक मोलाची गोष्ट सांगितल्या, हा देश कोणत्याही युद्धाने हरणार नाही, तो हरेल फक्त अफवांच्या पिकामुळे। आता बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी काही गंभीर मुद्दे उपस्थित केले। त्यांनी थेट विचारले, जर परिस्थिती या ठिकाणी आता इतकी नाजूक आहे तर सामान्य लोकांसाठी सरकारने पुरेसा साठा करून ठेवलाय का। त्यावर सरकारने ग्वाही दिली की भारताकडे किमान पुढच्या 3 महिन्यांचा अन्नधान्य साठा अजून पण या ठिकाणी सुरक्षित आहे, त्यामुळे उपासमारीची वेळ कोणावर येणार नाही, काळजी करू नका। ही सकारात्मक बातमी लोकांपर्यंत नीट पोहोचलेली नाही, आतापर्यंत या ठिकाणी पोहोचते ती केवळ भीती, आणि काही ठिकाणी तर लोकांनी मेणबत्त्या कंदील साठवायला सुरुवात केली, कारण लोकांना वाटते लॉकडाऊन लागेल की काय, कारण त्यांना वाटते देश कायमचा अंधारात बुडून जाईल। पेट्रोल डिझेलच्या टंचाईपेक्षा मोठं संकट उंबरठ्यावर आहे, ते म्हणजे अकराळ विकराळ महागाई। वाहतूक विस्कळीत झाल्यावर दूध 100 रुपये लिटर आणि साधी कोथिंबीर 60 रुपयेवर जाण्याची शक्यता आहे। हे टाळण्यासाठी सरकार रेशनिंग लागू करण्याच्या तयारीत आहे, गंभीर असून यामध्ये साठेबाजीचा चाप बसेल आणि स्वातंत्र्यावर काही मर्यादा येतील। पालकांच्या मनात एकच धाकधूक आहे, मुलांचे शिक्षण पुन्हा ऑनलाईन पडद्यावर या ठिकाणी आता होऊ शकतं का। प्रधानमंत्र्यांच्या बैठकीनंतर राज्यांना पूर्ण आता तयारी करण्याचे आदेश मिळालेत। लॉकडाऊन हा शब्द कोणालाच आवडत नाही, पण जीव वाचवण्यासाठी सरकारला कडू डोस या ठिकाणी घ्यावा लागू शकतो। मोदीजींचा संदेश स्पष्ट आहे, सावध व्हा, अफवावर पसरू नका, अफवावर विश्वास ठेवू नका। पेट्रोल पंप किंवा ATM वर गर्दी करून आपण आपल्या गरजू बांधवांचे नुकसान करत आहात। भारत या आधी अनेक संकटातून आता या ठिकाणी सुखरूप निघालाय, ही वेळ नक्कीच निघून जाईल। पुढच्या काही तासात अधिकृत मार्गदर्शक तत्वे जाहीर होतील, तोपर्यंत स्वतःचे तर्कवितर्क लढवू नका। ही महत्त्वाची माहिती प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून भीती दूर होईल, सर्वांना वस्तुस्थिती समजेल। मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं हे कशा प्रकारे सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सध्याला चिंतेचं वातावरण बनलंय। मला एक तुम्हाला या ठिकाणी आता व्यवस्थित महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करायची आहे। हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणं अजिबात नाही आहे, तर सध्याची परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आहे। पण लॉकडाऊन लागण्याची केवळ एक शक्यता आहे। सध्या जगभरात युद्धाचं सावट सुरू आहे, त्यामुळे इंग्लंड टंचाई निर्माण होऊ शकते, त्यामुळे सरकार आता काही पावलं या ठिकाणी उचलू शकतं। पण सोशल मीडियावर अफवा पसरत आहे की उद्यापासून सगळं बंद होईल, तर तसं अजूनही अनधिकृत जाहीर झालेलं नाही। त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, घाबरून जाऊन पेट्रोल पंपावर किराणा दुकानावर गर्दी करू नका। तुमची या ठिकाणी आता मागायला आमंत्रण देत आहे, म्हणजे तुम्हीच महाग व्हायला आमंत्रण देऊ नका। मला तुम्हाला समज द्यायचा आहे, कारण तुम्हाला काय वाटतं की खरंच भारतामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची गरज आहे का। आपण केवळ फोनवर बळी पडत आहोत, कारण 2020 या 5-6 वर्षाच्या पाठीमागे लॉकडाऊनमुळे सामान्यांचे किती हाल झाले। छोटे दुकानदार असतील, मजूर असतील, मध्यमवर्गीय असतील, या कुटुंबातील सारख्या यांना फटका बसला होता। त्यामुळे आता पुन्हा अशी परिस्थिती परवडणार नाही आहे, असे प्रश्न या ठिकाणी जनतेला पडलेत। पण तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत बातमीची वाट या ठिकाणी पहा। या ठिकाणी भारत हा खंबीर देश आहे, आपण या आधीही संकटाचा सामना केला आहे। इथून पुढे या ठिकाणी फक्त गरज आहे ती शांत राहण्याची, एकमेकांना मदत करण्याची, कारण हे युद्ध लवकरच थांबणार आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।